सलीम मामा शेख या माणसाचं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी मला सारखं वाटतं की हा असा एक माणूस आहे की जो एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारावर चालतो. कारण एपीजे अब्दुल कलाम हे भारतातले असे व्यक्तिमत्व आहे की मुस्लिम समाज सुद्धा म्हणू शकला नाही की ते आमच्या धर्माचे आहेत आणि हिंदू सुद्धा म्हणू शकले नाहीत की ते परधर्माचे आहेत. प्रत्येक जण म्हणत होता की एपीजे अब्दुल कलाम हे सच्चे भारतीय आहेत आणि त्याच एपीजे अब्दुल कलामांच्या विचारावर चालणारा माणूस म्हणजे मला वाटतं सलीम मामा आहे. याचं कारण असं आहे की हिंदूंचे सण असो, मुस्लिमांचे सण असो किंवा बौद्धांचे सण असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा माणूस म्हणजे सलीम मामा आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये शिवजयंती असो सलीम मामा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो सलीम मामा आहे, ईद असो सलीम मामा आहे, सुखात असो दुःखात असो प्रत्येकाच्या अडचणीमध्ये सलीम मामा धावून जातात. आणि अशीच माणसं आपले लोकप्रतिनिधी म्हणून या व्यवस्थेमध्ये असली पाहिजेत. माझी विनंती आहे, सलीम मामांकरता मी उभा आहे, तुम्ही सुद्धा उभे राहा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम. फरीदा सलीम मामा शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रभाग क्रमांक 10 या गटातून लढत आहे. माझी निशाणी रेल्वे इंजिन आणि अनुक्रमांक 2 आहे. मला प्रचंड मतांनी विजयी करा. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी. विकासाची घडी आपली महाविकास आघाडी. होईल चर्चा, होईल विकास, कारण आता एकत्र आले आहेत नाशिकच्या विश्वासाचे 3 ध्यास. मनसेचा आवेश, शिवसेनेचा बाणा आणि राष्ट्रवादीचा अनुभव. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026. प्रभाग क्रमांक 10 मधील स्वाभिमानी मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी महाविकास आघाडीचे म्हणजेच मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत. महाविकास आघाडी उन्नतीसाठी, महाविकास आघाडी प्रगतीसाठी. आता विकास थांबणार नाही, कारण पॅनल आहे भारी. गट 10 अ मधून सामान्य जनतेचा आवाज इंजिनियर श्री प्रवीण विष्णुपंत नागरे. अनुक्रमांक 4 निशाणी तुतारी वाजवणारा माणूस. गट 10 ब मधून जनसेवेची तळमळ फरीदा सलीम मामी शेख. अनुक्रमांक 2 निशाणी रेल्वे इंजिन. गट 10 क मधून महिला सक्षमीकरणाचा चेहरा डॉक्टर सौ वृषाली नरेश सोनवणे. अनुक्रमांक 3 निशाणी मशाल. पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, लक्ष मशाल निशाणी. पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, लक्ष मशाल निशाणी. पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, लक्ष मशाल निशाणी. आणि गट 10 ड मधून तरुण तडफदार नेतृत्व श्री विशाल संपत भावले. अनुक्रमांक 4 निशाणी रेल्वे इंजिन. बंधू भगिनींनो, ही निवडणूक फक्त सत्तेची नाही तर तुमच्या हक्काची आहे. प्रभाग 10च्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट दाखवा आणि परिवर्तनाची मशाल पेटवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या 3ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदानाची तारीख गुरुवार 15 जानेवारी 2026. लक्षात ठेवा, गट 10 अ प्रवीण नागरे यांचा अनुक्रमांक 4, गट 10 ब फरीदा शेख यांचा अनुक्रमांक 2, गट 10 क डॉक्टर वृषाली सोनवणे यांचा अनुक्रमांक 3 आणि गट 10 ड
विशाल भावले यांचा अनुक्रमांक 4. विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो. महाविकास आघाडी उन्नतीसाठी महाविकास आघाडी प्रगतीसाठी जनतेच्या भल्यासाठी झटणारी लढणारी महाविकास आघाडी महिलांसाठी महाविकास आघाडी युवकांसाठी. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली नरेश सोनोने, नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधून तुमचीच एक मुलगी, बहीण आणि ताई. गेल्या 16 वर्षापासून मी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्य सेवामध्ये काम करत राहिली आहे. युवा युवतींसाठी शिक्षणातील मार्गदर्शन असो किंवा आपण पाहिलं लहान मुलांच्या आरोग्याचे समस्या असेल किंवा त्यांच्यासाठी सुवर्ण प्राशन असेल, महिलांसाठी त्यांच्या सबलीकरणाची वाटचाल असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मदतीचा हात असो, मी नेहमीच त्यांच्या सोबत उभी राहिलेली आहे. प्रभागातील खराब रस्ता, पाणी व वीज प्रश्न असेल, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न असेल, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी मी स्वतः जबाबदारीने उभे राहून सगळी कामं केलेली आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यात उतरतीये, नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि नवीन जबाबदारी घेऊन. माझं ध्येय एकच आहे, प्रभाग क्रमांक 10 मधील प्रत्येक नागरिकांसाठी सेवा, संवेदना आणि सातत्य. हेच माझं कार्य आणि हेच माझं कर्तव्य आणि हाच माझा खरा विजय. आपलीच डॉक्टर वृषाली नरेश सोनोने. नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे, मतदान प्रक्रिया. आणि त्याच निमित्ताने प्रभाग क्रमांक 10 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांच्या वतीने जे महाविकास आघाडीचं पॅनल तयार झालेलं आहे, त्या पॅनलच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 या गटातनं मी उमेदवारी करत आहे. मी स्वतः इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे, माझं शिक्षण आहे ME कम्प्युटर आणि सध्या माझी PhD सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक मधून मी उमेदवारी करत आहे. माझा अनुक्रमांक आहे 4 आणि माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर नक्कीच आतापर्यंत सगळ्या केलेल्या राजकीय सामाजिक कामांची पावती म्हणून या प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेने मला निवडून द्यावं. नक्कीच प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहील आणि एक सुशिक्षित, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपण जर मला मतरूपी आशीर्वाद दिला तर नक्कीच मी प्रभागाची सेवा अत्यंत जोमाने करेल. हीच पुन्हा एकदा मी जनतेला विनंती करतो, प्रभाग 10 मधील जनतेला, की आपण मला मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी विशाल संपत भावले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करतोय. माझा क्रमांक आहे 4 तर सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल तयार झालेला आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी तमाम जनतेला आवाहन करतो की त्यांनी मला म्हणजे आमच्या सर्व पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती करतो. प्रभागातील अनेक समस्या अजून पण तशाच आहे, ते आम्हाला सोडवण्यासाठी महानगरपालिकेत तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी हीच नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतिहास साक्षीदार आहे, ज्याला खुल्या मैदानात पराभूत करणे शक्य नाही त्याला षडयंत्राने हरवले जाते. पण खरा योद्धा तोच असतो जो षडयंत्रापलीकडे जाऊन मैदान मारतो. जर आपण बघितलं आपल्यालाच लागून दारूचं दुकान आहे, मोठ्या थाटामध्ये थाटलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी राहत आहे. तिथूनच दारू घ्यायची, समोरच मोकळं मैदान आहे आणि त्या मोकळ्या मैदानामध्ये दारू पीत बसायची. आमची माता भगिनी सुद्धा त्या रस्त्यावरून फिरणार नाही, फिरू शकत नाही. मला एक सांगा, हे दारूचं दुकान बंद करायचं का नाही करायचं? जोरात बोला, जोरात. हे दारूचं दुकान बंद करण्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, हे दारूचं दुकान हे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीररित्या ह्या दारूच्या दुकानाला परवानगी दिलेली आहे. आपण जर बघितलं, दारूचं दुकान मधोमध आहे. दारू दुकानाच्या पाठीमागं सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. ज्या मंदिरामध्ये आपली लहान लहान मुलं शिकतात त्या ठिकाणी आपले हिरे